परत जा. हे बघा, एक लक्षात घ्या, चर्चेशिवाय प्रश्न सुटणार कसा? अहो, चर्चेशिवाय प्रश्न सुटणार कसा? खाली बसा, खाली बसा. कामकाज पुढे जाऊ शकत नाही. असं कामकाज होऊ शकत नाही. असं कामकाज होऊ शकत नाही. अध्यक्ष महोदय, आज आमचे विरोधी पक्ष नेत्यांनी पहिल्या स्टेटवर भाष्य करणार आहे. अध्यक्ष महोदय, विरोधी पक्ष नेत्यांनी अध्यक्ष महोदय हे म्हटलेलं अध्यक्ष महोदय की यापूर्वी विरोधी पक्षाची आठवण आली की नाही, परंतु अध्यक्ष महोदय ते विस्मरण त्यांना होतं. अध्यक्ष महोदय, याही पूर्वी विरोधी पक्ष आणि सत्तारूढ पक्षांची एकत्रित बैठक झालेली अध्यक्ष महोदय. त्यावेळेस रिझॉल्युशन सुद्धा त्या बैठकीमध्ये पास झालेला अध्यक्ष महोदय. 2 वेळेस अध्यक्ष महोदय बैठकी झाल्या. कालची बैठक अध्यक्ष महोदय हा महाराष्ट्र पाहतो. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रामध्ये मराठा समाज, ओबीसी समाज हा सर्व समाज हे पाहतो अध्यक्ष महोदय. आणि जेव्हा हे संवेदनशील विषय अध्यक्ष महोदय या महाराष्ट्रामध्ये कोण हे वातावरण पेटवते अध्यक्ष महोदय, याचा काल प्रत्यंतर आला अध्यक्ष महोदय. शेवटपर्यंत यांनी म्हटलं अध्यक्ष महोदय की आम्ही विरोधी पक्ष सगळ्या बैठकीला उपस्थित राहील, सगळ्यांना निमंत्रण अध्यक्ष महोदय दिलं, परंतु वेळेवर कोणाचा फोन आला अध्यक्ष महोदय? का ते बैठकीला आले अध्यक्ष महोदय? आणि अध्यक्ष महोदय 1982 साली अध्यक्ष महोदय माननीय अण्णासाहेब पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी अध्यक्ष महोदय आत्महत्या केली अध्यक्ष महोदय. तेव्हा कोणाचं सरकार होतं अध्यक्ष महोदय महाराष्ट्रात? आणि तेव्हापासून अध्यक्ष महोदय, तेव्हापासून वरिष्ठ नेते राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे अध्यक्ष महोदय, आपण जर स्टेटमेंट पाहिले महाराष्ट्रातले तर एका वरिष्ठ नेत्यांनी राष्ट्रवादीच्या माननीय अध्यक्ष महोदय यांनी स्टेटमेंट दिलं अध्यक्ष महोदय की मराठा समाजाला आरक्षणाची आवश्यकता नाही. अध्यक्ष महोदय, त्यांच्या मुलींनी स्टेटमेंट दिलेलं अध्यक्ष महोदय की मराठाला आरक्षण देता येणार नाही. अध्यक्ष महोदय, पहिल्यापासून अध्यक्ष महोदय राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची भूमिका अध्यक्ष महोदय मराठा समाजाला आरक्षण देऊ नये हीच होती अध्यक्ष महोदय. त्याही नंतर अध्यक्ष महोदय जेव्हा माननीय देवेंद्र फडणवीस यांनी अध्यक्ष महोदय आरक्षण दिलं त्यावेळेस म्हटलं अध्यक्ष सुप्रीम कोर्टामध्ये पोहोचलं अध्यक्ष महोदय. आज एकनाथराव शिंदे साहेबांनी 10% वेगळं आरक्षण दिलं अध्यक्ष महोदय. तेही आरक्षण मध्ये अध्यक्ष महोदय हायकोर्टामध्ये चॅलेंज केलं. ते चॅलेंज करणारे अध्यक्ष महोदय हेच विरोधी पक्षाचे लोक आहेत. यांच्या मनामध्ये मराठा आणि ओबीसी यांना झुलवत ठेवायचं, यांच्यामध्ये अध्यक्ष मध्ये एक प्रॉब्लेम तयार करायचा, महाराष्ट्रामधलं वातावरण खराब करायचं, दूषित करायचं आणि त्यावर आपल्या पोळ्या शेकायच्या, एवढंच काम विरोधी पक्ष नेते अध्यक्ष मध्ये करतायत, विरोधी पक्ष अध्यक्ष मध्ये करतायत. आणि म्हणून माझी मागणी आहे अध्यक्ष मध्ये की विरोधी पक्ष जे महाविकास आघाडी आहे, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उभाटा या तिघांनी अध्यक्ष महोदय आपली भूमिका मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण द्यावं काय ही भूमिका त्यांनी पक्षीय भूमिका या सभागृहामध्ये तात्काळ जाहीर केली पाहिजे. एकच भूमिका जाहीर करा. मराठा समाज पाहतोय, ओबीसी समाज पाहतोय, यांची भूमिका अध्यक्ष महोदय दुतोंडी आहे. अध्यक्ष महोदय समाजामध्ये भांडण लावण्याचं काम अध्यक्ष महोदय चाललेलं अध्यक्ष महोदय. आणि म्हणून यांची भूमिका सांगत नाही अध्यक्ष महोदय, नवरोबा कुंजोबा करतात अध्यक्ष महोदय. यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उभाटा या तिघांनी अध्यक्ष महोदय पक्षीय भूमिका तुमची काय आहे, मराठ्यांना ओबीसी समावेश करावा का याच्यावर स्पष्ट त्यांनी आपली भूमिका मांडली अध्यक्ष महोदय. त्यानंतर अध्यक्ष महोदय महाराष्ट्रातला मराठा समाज, ओबीसी समाज यांना यांचे नकली जे आहे, नकली वक्तव्य आणि नकलीपणा हा अध्यक्ष महोदय महाराष्ट्राच्या जनतेसमोर येणारा अध्यक्ष महोदय. आणि म्हणून माझी विनंती अध्यक्ष महोदय की अशा प्रकारचं विरोधी पक्षाचं वागणं बरं नव्हे. जेव्हा महाराष्ट्रामध्ये अतिशय विस्फोटक परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये सभागृहातल्या सगळ्या पक्षांनी संवेदनशीलतेने राहणं आवश्यक अध्यक्ष महोदय. समाजात भांडण लागणार नाही याची दक्षता घेणं आवश्यक आहे. विरोधी पक्ष मताचं राजकारण करतात. आणि या विषयावर चर्चा होण्याआधी अध्यक्ष महोदय प्रोसिडिंग चालू आहे ना.
सभागृहाचं प्रोसिडिंग चालू आहे. काँग्रेस, मी राष्ट्रवादी ऐकतोय ना, तुम्ही थांबा ना. काँग्रेस, उभाटा सेनेने मराठा समाजाची माफी मागितली पाहिजे. मराठा समाजाची आणि माफी मागितली पाहिजे. अध्यक्ष महोदय, समाज ज्या वेळेला मागणी करतोय की तुम्ही एकत्र बसा, निर्णय करा, आमचे प्रश्न सोडवा, तुमच्यावर आमचा भरोसा आहे. या अगोदर दोनदा तुम्ही बसणार, पण अध्यक्ष महोदय काल येतो सांगून हे येणार नाही. हा त्यांनी मराठा समाजाशी केलेला द्रोह आहे. यांनी माफी मागितली पाहिजे अध्यक्ष महोदय. आणि म्हणून बैठकीला न येण्यामागचं कारण काय? बोलवणारा धनी कोण? आलेला मेसेज कोणाचा? येतो सांगून न येण्यामागचं कारण काय? समाजाच्या अपेक्षा भंग करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, उभाटा सेनेने मराठा समाजाची जाहीर माफी मागितली पाहिजे अध्यक्ष महोदय. जाहीर माफी मागितली पाहिजे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, बसा, जागेवर बसा. आज महाराष्ट्रामध्ये ऐकून घ्या, विरोधी पक्षनेते काय बोलतात ऐकून घ्या. ओबीसी वर्सेस मराठा हा वाद जो निर्माण झालाय अध्यक्ष महोदय, या वाद कोणी आता निर्माण ऐकून घ्या ना. केला अहो तुम्ही बोललात तो ना, त्यांचं समग्र ऐकून घ्या. महाराष्ट्राला माहित आहे अध्यक्ष महोदय. एक मुख्यमंत्री एका बाजूच्या व्यक्तीबरोबर चर्चा करतात, एका बाजूच्या लोकांच्या बरोबर चर्चा एका करतात, बरोबर नाही. दुसरे उपमुख्यमंत्री दुसऱ्या बाजूच्या लोकांबरोबर. जागेवर बसून घ्या, बसून घ्या, बसून घ्या, बसून घ्या. सभागृहाची बैठक 10 मिनिटांसाठी तहकूब केली जात आहे.